द पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड पार्ट 13. शास्त्रज्ञांच्या यशाचा मूलमंत्र. इतिहासातील अनेक सर्वाधिक सर्जनशील शास्त्रज्ञांना अंतर्मनाच्या महतीची जाणीव होती. एडिसन, मार्कोनी, आइन्स्टाईन आणि इतर अनेकांनी त्यांच्या प्रयोगांचे मर्म जाणून घेण्यासाठी आणि एखाद्या घटनेमागचा कार्यकारण भाव जाणून घेण्यासाठी अंतर्मनाचा वापर केला होता. महान शास्त्रज्ञांना यशस्वी होण्यासाठी कारणीभूत ठरलेला अत्यंत महत्त्वाचा घटक म्हणजे अंतर्मनाच्या शक्तीला सक्रिय करण्याची त्यांची क्षमता. सुप्रसिद्ध रसायनशास्त्रज्ञ फ्रेडरिक वॉन स्ट्रोडिनीच्या जीवनात या गोष्टींची सर्वात मोठी प्रचिती आढळून येते. बेन्झीन नावाच्या हायड्रोकार्बनच्या रासायनिक संरचनेचा अभ्यास करण्यासाठी ते अनेक वर्ष झटत होते. हे असं संयुग आहे ज्यात कार्बनचे 6 व हायड्रोजनचे 6 अणू असतात. या संशोधनाचे उत्तर न सापडल्याने ते त्रासून गेले होते. त्यांचे सगळे प्रयत्न अपयशी ठरत होते. हे कोडवे सोडवू न शकलेल्या स्ट्रोडिनीजने ही बाब पूर्णपणे अंतर्मनावर सोडून दिली तेव्हा ते लंडनला जाणाऱ्या बसमध्ये चढत होते. तेव्हा त्यांच्या अंतर्मनाने त्यांच्या बाह्य मनाला अचानक विजेच्या लोळासारखा संकेत दिला. त्यांच्या मनासमोर शेपटीचा चावा घेत वर्तुळाकार गुंडाळलेल्या गेलेल्या सापाचं चित्र उभं राहिलं. अंतर्मनाने दिलेल्या या संकेताने त्यांचे मन वेगळ्या दिशेने संशोधन करण्यास प्रेरित झाले. ते शोधत असलेलं उत्तर त्यांना लवकरच सापडलं. अणूंची वर्तुळाकार रचना, जिला बेन्झीन रिंग आणि वर्तुळ म्हणून संबोधलं जातं. एका शास्त्रज्ञानं त्यांच्या संशोधनानं कसं पुढं आणलं. निकोला टेस्ला हा विद्युत क्षेत्रातील बुद्धिमान शास्त्रज्ञ होता. टेस्ला कॉईल हे त्यांच्या अनेक संशोधनापैकी एक होते. हे एक विद्युत भारित वर्तुळाकार क्षेत्र आहे. जर त्याला स्पर्श केला तर स्पर्श करणाऱ्यांचे केस उभे राहतात. टेस्लाने ऊर्जेच्या नभोप्रक्षेपणाच्या संकल्पनेवर देखील प्रयोग केले आहेत. या मुद्द्यांवरील त्यांच्या कल्पना अजूनही क्रांतिकारी मानल्या जातात. टेस्ला अंतर्मनाच्या शक्तीवर विश्वास ठेवणाऱ्यांपैकी एक होता. एखाद्या नवीन शोधाची कल्पना सुचवायची तेव्हा तो त्या शोधाचं चित्र रंगवायचा आणि मग ते कसं चित्र त्यांच्या अंतर्मनाच्या हवाली करायचा. त्यांचं अंतर्मन त्याची पुनर्रचना करून ते वास्तवात साकार करण्यासाठी आवश्यक त्या गोष्टी त्यांच्या बाह्य मनासमोर उघड करेल यावर त्याचा विश्वास होता. त्याच्यासोबत काम करणाऱ्या तंत्रज्ञांना तो त्यांच्या मनातील परिपूर्ण असं अंतिम उत्पादन देऊ शकत असे. एका मुलाखतीत त्यानं सांगितलं, मी जशी कल्पना केलेली असते अगदी त्याचप्रमाणे माझी सगळी उपकरणं काम करतात. गेल्या 20 वर्षात याला एकही अपवाद नाही. प्रसिद्ध निसर्गतत्त्ववाद्यानं आपली समस्या अशी सोडवली. हार्वर्ड विद्यापीठाचे प्रोफेसर लुई एगेजिस 19व्या शतकातील ख्यातनाम अमेरिकन निसर्गतत्त्ववादी होते. त्यांना त्यांच्या अंतर्मनाच्या शक्तीचा शोध गाढ झोपेत लागला. त्यांच्या पत्नीनं लिहिलेल्या त्यांच्या जीवनचरित्रातील पुढील उदाहरण पहा. एका दगडावर अंकित झालेल्या एका माशाच्या जीवाश्मांना समजावून घेण्यासाठी ते 2 आठवड्यापासून झटत होते. शेवटी कंटाळून त्यांनी त्यांचं काम दूर सारलं. त्यानंतर काही दिवसांनी एके रात्री त्यांना जाग आली. झोपेत माशाला त्यांच्या सर्व अवयवांसह पूर्णपणे पाहिल्याचं त्यांना स्मरू लागलं. त्यांनी त्या चित्राला पुन्हा आठवायचा प्रयत्न केला पण ते त्यांच्या मनातून निसटलं. ते भल्या सकाळी जीवाश्म ठेवलेल्या जागी गेले पण व्यर्थ. ते पुसट ठसे पूर्वीसारखेच अस्पष्ट होते. दुसऱ्या रात्रीही त्यांना झोपेत तो मासा पुन्हा दिसला पण नंतर त्यांना नीटसं आठवत नव्हतं आणि प्रश्नाचं उत्तर मिळत नव्हतं. जाग आल्यावर तर ते चित्र त्या स्मृतीतून गायब झालं. तिसऱ्या रात्री झोप जाण्याअगोदर त्यांच्या पलंगाजवळ एक पेपर व पेन्सिल ठेवली. पहाटे तो मासा त्यांना स्वप्नात दिसला. आधी थोडा अस्पष्टसा पण नंतर त्यांना इतका ठळकपणे दिसला की त्यांच्या मनात त्या जैविक घटकाबद्दल कोणतीच शंका उरली नाही. पूर्ण अंधारात त्यांनी पलंगाजवळील कागदावर त्या माशाचं चित्र रेखाटलं.
सकाळी ते चित्र पाहून ते स्वतः आश्चर्यचकित झाले. त्या चित्रात त्यांना माशाची अशी वैशिष्ट्ये दिसली जी जीवाश्मांच्या ठशात दिसणं अशक्यच होतं. त्यांनी त्या जीवाश्मांच्या ठशांकडे धाव घेतली. 1920 मध्ये डॉक्टर फ्रेडरिक बँटीन नावाच्या एका कॅनेडियन डॉक्टरनं मधुमेहाच्या घातक परिणामांवर संशोधन केलं. त्या काळी या रोगाला आटोक्यात आणण्याची एकही प्रभावी पद्धत नव्हती. डॉक्टर बँटीन या विषयावरील प्रयोग करण्यात बराच वेळ घालवायचे, पण त्यांना संशोधन मार्ग पुढे बंद व्हायचा. दिवसभराच्या निष्फळ प्रयत्नांनंतर कंटाळून एके दिवशी झोपी गेले. त्यांच्या अंतर्मनाने त्यांना कुत्र्याचा खराब झालेल्या स्वादुपिंडाच्या नलिकेच्या अवशेषाच्या भागाचा अभ्यास कर असं सुचवलं. या प्रेरणेतून इन्सुलिनचा शोध लागला. या इन्सुलिनमुळेच आजवर कोट्यावधींचे प्राण वाचले आहेत. डॉक्टर बँटीन बराच काळ बाह्यमनाने त्या समस्येची उकल शोधण्याचा प्रयत्न करत होते. त्यांच्या तर्काने मार्ग काढण्याचे चिंतन करत होते, पण तार्किक प्रयत्न सोडून दिल्यावर त्यांच्या अंतर्मनाने त्यांच्या प्रयत्नांना अनुसरून प्रतिसाद दिला. याचा अर्थ असा नाही की तुम्हाला नेहमी एका रात्रीतच उत्तर मिळेल. असंही होऊ शकतं की काही काळ मुळेच उत्तर मिळणार नाही, पण त्यामुळे हताश होऊ नका. रोज रात्री झोपी जाण्याआधी तुमची समस्या अंतर्मनाकडे पाठवा. प्रत्येक वेळी नव्या उत्साहानं हे काम करत राहा. तुमच्या समस्येचं समाधान तुमच्या अंतर्मनाकडून मिळण्यास बराच विलंब होत असेल तर त्याला तुम्ही जबाबदार असू शकता. कदाचित तुमचा असा विश्वास असेल की समस्या इतकी मोठी आहे की ती सोडवण्यास बराच वेळ लागू शकतो. आपल्यापैकी प्रत्येकाला स्वतःची समस्या बिकट असल्याचं वाटतं. तुमच्या अंतर्मनाला स्थळ काळाच्या कधीच मर्यादा पडत नाहीत. तुमच्या समस्येचं उत्तर मिळालंच आहे असा विश्वास बाळगत झोपी जा. समस्येचं उत्तर भविष्यात मिळेल व त्यासाठी तुम्हाला खूप वाट पाहावी लागेल असं मुळीच गृहीत धरू नका. परिणामावर अढळ विश्वास ठेवा. एक शास्त्रज्ञ यातनातून कसा निसटला. दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी डॉक्टर लोथार वॉन ब्लँक स्मिथ नावाचे एक सर्जनशील इलेक्ट्रिकल इंजिनियर रशियन तुरुंगात बंदी होते. तिथल्या भयंकर परिस्थितीत तग धरून जिवंत राहण्याचं व तेथून निसटून स्वतंत्र होण्याचं सगळं श्रेय त्यांच्या अंतर्मनाच्या शक्तीला देतात. रशियाच्या कोळशाच्या खाणीत मी युद्धबंदी म्हणून होतो. त्या तुरुंगाच्या आवारात दररोज मी कित्येक लोकांना मरताना पाहत होतो. क्रूर चौकीदार, उद्धट अधिकारी आणि तीक्ष्ण नजरेच्या जेल प्रमुखांचा कडक पहारा असायचा. एका छोट्या वैद्यकीय तपासणीनंतर दर दिवशी प्रत्येकानं किती कोळसा खणायचा हे ठरवलं जायचं. मी रोज 300 पाऊंड कोळसा खणायचा होता. जर त्या दिवशीचं टार्गेट पूर्ण झालं नाही तर त्या मिळणाऱ्या अत्यल्प अन्नात कपात केली जायची. कधी एकदा सुटतोय असं मला झालं होतं. अंतर्मनावर माझा विश्वास होताच. जर्मनीतील माझं घर उद्ध्वस्त झालं. माझे कुटुंब नष्ट झाले होते. माझे सगळे मित्र परिचित युद्धात मारले तरी गेले होते किंवा यातना शिबिरात होते. मी माझ्या अंतर्मनाला सांगितलं, मला लॉस एंजेलिसला जायचं आहे आणि तुला मार्ग काढायचा आहे. मी लॉस एंजेलिसची चित्रे पाहिली होती आणि मला काही इमारती व दुतर्फा झाडे असलेले रुंद रस्ते आठवत होते. रोज रात्रंदिवस मी कल्पना करायचो की मी विलेशायर रस्त्यावरून चालत आहे. माझ्यासोबत ती अमेरिकन मुलगी आहे जिला मी युद्ध होण्याअगोदर बर्लिनमध्ये भेटलो होतो. आता ती माझी पत्नी आहे. मी कल्पना करायचो की आम्ही दोघं अनेक स्टोअर्समध्ये फिरतोय, मनसोक्त भटकतोय. रोज रात्री असं कल्पनाचित्र रंगवताना मी काल्पनिक वाहनात लॉस एंजेलिसच्या रस्त्यावरून फिरताना पाहायचो. रोज सकाळी आम्हा कैद्यांना रांगेत उभं केलं जायचं. मुख्य गार्ड हजेरी घ्यायचा. एके दिवशी तो नेहमीप्रमाणे हजेरी घेत होता. 1, 2, 3 असं म्हणत जेव्हा त्याला 17 म्हणला तेव्हा मी रांगेतून बाजूला आलो. त्या दरम्यान गार्डला मध्येच कुणीतरी बोलावलं. तो जेव्हा परतला तेव्हा त्यानं हजेरी पुढे चालू ठेवत दुसऱ्या कैद्याला 17 नंबरचा कैदी मानलं. संध्याकाळी कैद्यांचा गट परतला तेव्हा त्यांची संख्या पूर्ण होती. तरीही मी वगळलो गेलो होतो. मी न परत आल्याचं कळायला बराच कालावधी जाणार होता. कोणाच्याही लक्षात न येता मी त्या कैदेतून पडलो आणि 24 तास चालत राहिलो. दुसऱ्या दिवशी एका गावात विश्रांतीसाठी थांबलो. मासे आणि वन्यजीवांवर मी गुजरण केली. मला पोलंडला जाणारी एक ट्रेन मिळाली.
त्या ट्रेनमध्ये रात्रीचा प्रवास करून मी शेवटी पोलंडला पोहोचलो. मित्रांच्या मदतीने मी स्वित्झर्लंडच्या लुसेनला जायला निघालो. लुसेनमधील हॉटेल पॅलेसमध्ये मी एका अमेरिकन दाम्पत्याला भेटलो. मला कॅलिफोर्नियातील सांता मोनिका येथे ज्यांच्या घरी आमंत्रण मिळालं. जेव्हा मी लॉस एंजेलिसला पोहोचले तेव्हा मला असं आढळून आलं, त्या दाम्पत्याच्या ड्रायव्हरनं मला त्यांच्या आलिशान कारमधून विल्शायर व दुतर्फा झाडे असलेल्या अनेक प्रशस्त रस्त्यांवरून फिरवलं. मी तुरुंगात असताना माझ्या कल्पनेत हे रस्ते अनेकदा पाहिले होते. जणू यापूर्वी मी लॉस एंजेलिसला येऊन गेलो होतो. हे सगळं मी पूर्वी पण मानसिक स्तरावर पाहिलं होतं. मला माझं उद्दिष्ट प्राप्त झालं होतं. जीवाश्म अभ्यासक पुरातन दृश्य पुन्हा कसं निर्माण करतात. तुमच्या अंतर्मनात मानवजातीच्या इतिहासात घडलेल्या प्रत्येक घटनेची स्मृती असते. पुरातन वास्तूंचे भग्नावशेष आणि त्या काळातील संस्कृतीच्या लोकांनी तयार केलेल्या कलाकुसरीच्या अगणित वस्तूंचा अभ्यास पुराणवस्तू संशोधक करत असतात. ते त्यांच्या कार्यात कल्पनाशक्तीचा उपयोग करत असतात. पुरातन दृश्य पुन्हा जिवंत करण्यात त्यांचं अंतर्मन त्यांना मदत करतं. मृत गतकाल पुन्हा साकार होतो. या पुरातन इमारतींच्या अवशेषांचा प्राचीन संस्कृतीशी, भांडी कुंडी, मूर्ती, अवजार, घरगुती साहित्य यांचा ते अभ्यास करतात. या शास्त्रज्ञांचं सूक्ष्म निरीक्षण, एकाग्रता आणि दिशायुक्त कल्पना त्यांच्या अंतर्मनाच्या सुप्त शक्तीला जागृत करतात. ती शक्ती त्यांना पुरातन भग्नावशेषांना छताने सजावायला व त्या घराभोवती असलेल्या बगीचांना, तळ्यांना आणि कारंजांना साकार करायला लावते. मग संशोधकांच्या मनपटलावर जीवाश्मांना डोळे, अस्थी आणि स्नायू प्राप्त होतात. ते जीव जणू पुन्हा बोलू व चालू लागतात. भूतकाळाचे रूपांतर सजीव वर्तमान काळात होते आणि आपल्याला पुन्हा एकदा या गोष्टीची प्रचिती येते की अंतर्मनाला स्थळ काळच्या मुळीच मर्यादा नसतात. दिशायुक्त आणि निर्देशित कल्पनेद्वारे तुम्ही सुद्धा अशा अनेक शास्त्रज्ञ व प्रेरणायुक्त विचारवंतांचे सहयोगी बनू शकता. तुमचं अंतर्मन एक उत्तम मार्गदर्शक. एखादा निर्णय घेणं अवघड आहे असं लक्षात येताच त्याबाबत रचनात्मक विचार करायला लागा. जेव्हा तुम्ही चिंताग्रस्त असता तेव्हा खऱ्या अर्थानं विचार करू शकत नाही. खरी विचार प्रक्रिया भयमुक्त असते. अंतर्मनाचे मार्गदर्शन मिळण्याच्या सोप्या तंत्रांचे टप्पे पुढील प्रमाणे आहेत. मन शांत आणि शरीर स्थिर करा. शरीराला रिलॅक्स व्हायला सांगा. त्याला तुमची आज्ञा मानावीच लागेल. त्याच्या जवळ स्वतंत्र विचारशक्ती, पुढाकार घेण्याची वृत्ती, आत्मजाणीव किंवा बुद्धी नसते. तुमचं शरीर एक डिस्क आहे जी तुमचा विश्वास आणि धारणा रेकॉर्ड करत असते. तुमच्या समस्यांच्या निराकरणावर, प्रश्नांच्या उत्तरांवर तुमचे विचार केंद्रित करा. तुमच्या बाह्य मनाद्वारा ती सोडवण्याचा प्रयत्न करा. विचार करा की समस्यायुक्त झाल्यावर तुम्ही किती आनंदी व्हाल. जर तुमच्या प्रश्नाचं समाधानकारक उत्तर आत्ताच मिळालं तर तुम्हाला कसं वाटेल ते अनुभवा. तुमचं मन आनंदाच्या व समाधानाच्या भावनेत रममाण होऊ द्या. मग झोपी जा. जाग झाल्यावर जर तुम्हाला उत्तर मिळाले नाही तर निराश न होता अन्य कामात स्वतःला गुंतवून घ्या. शक्य आहे की इतर कोणत्याही कामात तुम्ही व्यग्र असताना अचानक ते उत्तर तुमच्या समोर येईल. अंतर्मनाकडून मार्गदर्शन मिळवण्यासाठी साधा उत्तम असतो. एक उदाहरण देते. एकदा माझी एक अंगठी हरवली जी आमच्या कुटुंबाची वंशपरंपरागत निशाणी होती. मी सगळीकडे तिचा शोध घेतला पण ती कुठंच सापडली नाही. त्या नुकसानीमुळे मी चिंताग्रस्त व दुःखी होतो. त्या रात्री मी माझ्या अंतर्मनाशी मनमोकळा संवाद साधला. झोपी जायच्या आधी मी अंतर्मनाला म्हणालो, तुझ्या सगळ्या गोष्टी ज्ञात असतात. ती अंगठी कुठं आहे हे तू जाणतोस. तू आता मला ती अंगठी नेमकी कुठं आहे हे दाखवणार आहेस. सकाळी मी जागा झालो तेच माझ्या कानात शब्द गुणगुणले, रॉबर्टला विचार. मला हे खूप विचित्र वाटलं. माझ्या ओळखीचाच एकमेव रॉबर्ट होता. माझ्या शेजारच्या 9 वर्षाचा मुलगा. मला रॉबर्ट त्यांच्या अंगणात दिसला. तू अंगठी कुठं पाहिली आहेस? हो तर, तो उत्तरला. काल मी लपंडाव खेळत असताना झुडपात सापडली ती मला. ती आणून माझ्या कपाटात ठेवली आहे. कुणाची होती माहीत नाही. मी त्याच्याबाबत बोर्डवर लिहूनही ठेवणार होतो पण विसरलो. हे कायम लक्षात असू द्या की विश्वास ठेवला तर अंतर्मन तुम्हाला नेहमीच उत्तर देईल.
त्याच्या अंतर्मनानं वडिलांच्या मृत्यूपत्राची जागा दाखवली. ह्युगो आर नावाचा तरुण लॉस एंजेलिसमधील माझ्या व्याख्यानांना कायम हजेरी लावायचा. अंतर्मनाच्या शक्तीबाबत त्यांचा अनुभव त्यानं मला सांगितला. त्याचे वडील अचानक निवर्तले. मृत्यूपत्र केलेले दिसत नव्हते. तरीही त्यांच्या बहिणीने त्याला सांगितलं की वडिलांनी एकदा तिच्याजवळ मृत्यूपत्र तयार झाल्याचा उल्लेख केला होता. कोणावर अन्याय होणार नाही याची काळजी घेतली होती असंही वडिलांनी तिला सांगितलं होतं. जर माझ्या वडिलांनी मृत्यूपत्र बनवलं नसेल तर सरकारी नियमांनुसार संपत्तीची वाटणी होईल याची ह्युगोला जाणीव होती. अशी वाटणी त्याच्या वडिलांच्या इच्छेला अनुसरून होण्याची शक्यता नव्हती. शिवाय कायदेशीर फी भरण्यातच प्रॉपर्टीचा बराच मोठा हिस्सा जाणार होता. त्यानं बहिणींसह सर्वत्र शोध घेतला पण त्यांना मृत्यूपत्र सापडलं नाही. मग ह्युगोला अंतर्मनाच्या उपयोगांबद्दल अचानक आठवलं. झोपी जायच्या आधी त्यानं अंतर्मनाशी संवाद साधला. मी आता ही विनंती अंतर्मनाच्या हवाली करत आहे. अंतर्मनाला माहीत आहे की माझ्या वडिलांचे मृत्यूपत्र कुठे आहे आणि ते मला याची जागा दाखवेल. त्यानं विनंती आणखी संक्षिप्त करत एकच शब्द उच्चारला, उत्तर. तो शब्द वारंवार उच्चारला, उत्तर. हा शब्द त्याच्या मनात गुंजारव करत असताना त्याला गाढ झोप लागली. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर त्याला डाऊनटाऊन लॉस एंजेलिसमधील एका बँकेत जाण्याची इच्छा झाली. वडिलांच्या बोलवण्यात कधी असा उल्लेख आला होता का त्यानं विचार केला. वडिलांना येणाऱ्या पत्रात या बँकेचं पत्र आल्याचं त्यानं पाहिलं होतं का? काही कळत नव्हतं. फक्त इतकंच कळत होतं की अंतर्मनाच्या सूचनेला पडताळून पाहायला हवं. तो बँकेत गेला. तिथं चौकशी केल्यावर शेवटी एका बँक ऑफिसरनं या गोष्टीचं समर्थन केलं की बँकेत वडिलांच्या नावाने एक लॉकर होतं. लॉकर उघडलं तेव्हा त्यात मृत्यूपत्र होतं. तुम्ही झोपेत असतात तेव्हा तुमचे विचार तुमच्यातील सुप्त सामर्थ्य जागं करतात. समजा तुम्ही असा विचार करत आहात की घर विकावं का, एखाद्या विशिष्ट शेअर विकत घेऊ की नको, एखादी भागीदारी तोडावी का, न्यूयॉर्कला जावं की लॉस एंजेलिस नवा करार करावा. तुमच्या आरामखुर्चीत शांतपणे बसा. क्रिया प्रतिक्रियेचा नियम नेहमीच सक्रिय असतो. तुमचा विचार म्हणजे तुमची क्रिया. त्याला तुम्ही तुमच्या अंतर्मनानं दिलेला प्रतिसाद म्हणजे प्रतिक्रिया. अंतर्मन हे प्रतिसादात्मक असतं. प्रतिसाद देणं हा त्याचा स्वभाव असतो. ते उत्तर देत, ते सादाला प्रतिसाद देत. जर तुम्ही एखादी योग्य कृती करत असाल तर तुम्हाला तुमच्या अंतरंगात जी प्रतिक्रिया आपोआपच अनुभवायला येईल असा प्रतिसाद म्हणजे तुमच्या अंतर्मनाने दिलेलं उत्तर असतं. मार्गदर्शन मागताना तुम्ही योग्य कार्यांबाबत शांतपणे विचार करा. अंतर्मनात वसणाऱ्या असीम प्रज्ञेच्या उच्च बिंदूपर्यंत तुम्ही उपयोग करत आहात. त्या बिंदूपाशी तुम्ही पोहोचल्यानंतर तुमच्यातील सर्व शक्तिमान सर्वज्ञांनी अंतर्मनाचं तुमच्या कृतीला दिशा व मार्गदर्शन देईल. तुमचे निर्णय योग्य ठरतील. हातून केवळ योग्य कृतीच घडेल, कारण तुम्हाला तुमचं अंतर्मन केवळ योग्य कृती करण्यासाठी सकारात्मक दबाव टाकेल. मी दबाव हा शब्द वापरला आहे कारण अंतर्मनाचा कायदा असाच आहे. मार्गदर्शनाचं रहस्य. मार्गदर्शनाचं रहस्य आहे योग्य उत्तर मिळेपर्यंत स्वतःला समर्पित करणं. जोपर्यंत स्वतःच्या आत त्याला प्रतिसाद मिळत नाही, प्रतिक्रिया, आंतरिक जाणीव, भावना, एक जबरदस्त अंतर्स्फूर्ती आहे ज्यामुळे तुम्हाला उत्तर गवसतं. तुम्ही त्या शक्तीचा वापर त्या अच्युत बिंदूपर्यंत केला आहे जिथून ती तुम्हाला वापरू लागते. तुमच्या अंतरंगातील मार्गदर्शनाखाली असताना तुम्ही अपयशी ठरू शकत नाही. एकही चुकीचं पाऊल उचलू शकत नाही. तुमचे सगळे आणि आनंददायक असल्याचं तुम्हाला जाणवेल. तुमच्या मार्गात शांतीचं साम्राज्य येईल. लक्षात घ्या, शास्त्रज्ञांना, वैज्ञानिकांना त्यांच्या अंतर्मनात यश आणि आश्चर्यकारक परिणाम मिळवून दिलेले आहेत. एखाद्या समस्येच्या निराकरणासाठी तुम्ही जाणीवपूर्वक लक्ष दिलं तर तुमचं अंतर्मन आवश्यक माहिती गोळा करतं. बाह्य मनाकडे पाठवत तुम्ही एखाद्या समस्येचं उत्तर शोधत असाल तर ती वस्तुनिष्ठपणे ती सोडवण्याचा प्रयत्न करा. इतरांकडून व स्वतःच्या संशोधनातून शक्य तितकी माहिती गोळा करा. झोपी जाण्यापूर्वी ती समस्या अंतर्मनाकडे सुपूर्द करा. तुम्हाला उत्तर नक्कीच मिळेल. अंतर्मन कधीच अपयशी होत नाही. रात्रभर उत्तर न मिळाल्यास नक्कीच सूर्योदय होऊन काळोख दूर होत नाही.
गोंधळ दूर सारणारी उत्तरं सापडत नाही तोपर्यंत तुमच्या अंतर्मनाला विनंती करत राहा. उत्तर येण्यास खूप वेळ लागत असेल असे विचार करून तुम्ही उत्तरला लांबणीवर टाकत असता. तुमच्या अंतर्मनासाठी कोणताच प्रश्न कठीण नसतो, त्याच्याकडे केवळ उत्तरं असतात. विश्वास ठेवा, तुमच्या समस्येचं उत्तर या क्षणी तुमच्या जवळच आहे. उत्तर सापडल्याचा आनंद आत्ताच असा अनुभवा जसा आनंद तुम्ही एक परिपूर्ण उत्तर मिळाल्यानंतर अनुभवला असता. तुमचं अंतर्मन तुमच्या भावनेला प्रतिसाद देतं. विश्वास आणि चिकाटीची जोड असे आहे असं कोणतंही कल्पनाचित्र तुमच्या अंतर्मनाच्या शक्तीद्वारे साकार केलं जातं. त्यावर त्याचा दृढ विश्वास ठेवा, त्याच्या शक्तीवर श्रद्धा आणि मग पहा की तुमची प्रार्थना कसा चमत्कार घडवून आणते. अंतर्मन आठवणींचे भांडार असतं. त्यात तुमच्या बालपणापासूनच्या सगळ्या आठवणी त्यात नोंद असते. प्राचीन लिपी, मंदिर, जीवाश्म आणि इतर पुरातन अवशेषांचा अभ्यास करणारे संशोधक गतकाळाचं दृश्य आज जिवंत उभं करू शकतात. त्यासाठी त्यांचं अंतर्मन सहाय्य करतं. झोपी जाण्याअगोदर तुमच्या समस्येचं उत्तर शोधण्याची विनंती अंतर्मनाकडे सुपूर्द करा. त्यावर विश्वास ठेवा, श्रद्धा ठेवा व मग तुम्हाला उत्तर मिळेल. त्याला सगळं माहीत असतं, ते सर्व काही बघत असतं, पण त्याच्या क्षमतेविषयी शंका घेऊ नका. तुमचा विचार म्हणजे तुमची क्रिया आणि तुमच्या अंतर्मनाने दिलेला प्रतिसाद ही प्रतिक्रिया होय. तुमचे विचार शहाणपणाचे असतील तर तुमची कृतीवर निर्णय देखील शहाणपणाचेच असतील. आपल्याला आतून काहीतरी माहीत आहे अशी तीव्र भावना, आंतरिक जाणीव व अंतर्प्रेरणा या स्वरूपात आपल्याला मार्गदर्शन लाभतं. अंतर्मनाचा आतला आवाज ऐका. धन्यवाद.